नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM टीव्ही न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर जिल्हा आणि शहर कार्यालयामध्ये आहे। वर्धापन दिन राष्ट्रवादी काँग्रेसचा साजरा केला जात आहे व आपण हे बघू शकता, हे संपूर्ण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे सरसेनापती आहेत आणि हे त्यांचे हे सैनिक आहेत, ते सगळे हे इथे उपस्थित आहेत। वर्धापन दिनानिमित्त आपण जाणून घेऊ त्यांच्याकडनं की काय त्यांच्या भावना आहेत। आज आनंदाचा दिवस आहे। पक्षाला 27 वर्ष पूर्ण झालेले आहे। त्यानिमित्त आज आमचं सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही आज अभिवादन केलं। दादांना समर्पित हा वर्धापन दिवस आहे। या वर्धापन आम्ही एकच निश्चय केला आहे की दादा ज्याप्रमाणे पक्षाकरता कार्य करायचे, गरिबांकरता लोकांकडचे प्रश्न सोडवण्याचे जे कार्य करायचे, त्यांच्या 100% तर नाही पण त्यांच्याप्रमाणे काही टक्केसुद्धा आम्ही स्वीकार करून आम्ही कार्य करायला लागलो, तर खऱ्या अर्थाने हे समर्पित त्यांना होईल असं मला वाटते। काय काय केलं? संकल्पना हीच आहे, दादांच्या सांगण्यानुसार लोकांचे कार्य करणे, लोकाभिमुख राहून कार्य करावे, जनतेच्या समस्या सोडवाव्या, लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता सरकारच्या विरोधात आंदोलनं करावी लागली तरी करायला हरकत नाही आहे। त्याचप्रमाणे तुम्ही बघताय नागपूर शहरामध्ये प्रत्येक विभागीय अध्यक्षाने आपापल्या भागातल्या समस्या घेऊन लढाई सुरू केलेली आहे, तरच जनमानसामध्ये आपला पक्ष मोठा होईल असा आमचा विश्वास आहे। त्यानिमित्ताने कार्य आम्ही सुरू केलेलं आहे। आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतील, कसा निवडणुकीमध्ये बघा, या निवडणुका कशा असतात तुम्हाला माहिती आहे, त्याबाबत जास्त न बोललेलं बरं। आता काही गोव्याला चाललं आहे, काही मुंबईला चाललेलं आहे, काही कलकत्त्याला जाईल, कुठे, म्हणजे मला या निवडणुकीबाबत फारच आश्चर्य वाटतं आहे। आता आमचे उमेदवार या ठिकाणी शक्ती जास्त नसल्यामुळे कमी आहे, पण आम्ही युतीचा धर्म पाळून युतीला समर्थन केलेलं आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 27वा वर्धापन दिन आहे। 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली आणि आज 27 वर्ष झालेली आहे। देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी अनेक नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चांगलीच पकड पकडलेली होती आणि आज महाराष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रवादीचा जो पुढाकार आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने आपल्यासमोर जे चित्र दिसतं आहे, विकासाचं चित्र दिसतं आहे, हे केवळ दूरदृष्टी ठेवून असणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी आज महाराष्ट्र मजबूत आहे। आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सातत्याने 3 वर्षापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्य अत्यंत जोमाने आणि ताकदीने करत आहोत। दादांचं स्वप्न होतं की महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम व्हावा, यशवंतरावांचं स्वप्न पूर्ण करावं। आदरणीय शरद पवार साहेबांचा जो विचार आहे तो सुद्धा पुढे नेण्याचं कार्य आपण करावं असा दूरदृष्टिकोन माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांचा होता। आज मुंबईमध्ये सुद्धा पक्षाच्या कार्यालयामध्ये ध्वजावंदन आहे आणि त्यानिमित्ताने तिथे पण प्रमुख पदाधिकारी, प्रमुख नेते, खासदार, आमदार तिथे एकत्र येणार आहे आणि मी शुभेच्छा देतो की जी दूरदृष्टी अजितदादा पवार यांनी ठेवली ती पुढे नेण्याचं काम, त्यांचा विचार आम्ही पुढे सातत्याने नेऊ आणि कामाची जी पकड आहे ती पकड सामान्य माणसापर्यंत कशी आम्ही पोहोचू याचं कार्य आम्ही आज या निमित्ताने आम्ही एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही एक साकार करण्याचा कार्यक्रम आम्ही आज या ठिकाणी आम्ही शपथ घेतो आहे। 27वां वर्धापन दिन है। आज हमारे राष्ट्रीय कांग्रेस के आदरणीय हमारे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर जी के नेतृत्व में और हमारे सभी कार्यकर्ताओं के मार्गदर्शन में ये जो झंडा वंदन का कार्यक्रम है परिपूर्ण हुआ है। मैं इतना ही कहूँगा कि दादा के जो छोड़े हुए काम है, अजीत दादा के निष्ठा से हमारे कार्यकर्ता लोग आगे बढ़ाएं। हम छोटे कार्यकर्ता हैं, छोटे कार्यकर्ताओं की जवाबदारी है उसको आखिर तक निभाएंगे और जो झंडे की जो गरिमा है, जो 10-10 का जो समय है उससे कहीं ना कहीं हम सम्मान करते हैं, सलामी देते हैं और ज़िंदगी भर के लिए हम इतना कहते हैं कि अहिरकर साहब हमारे पुराने नेता हैं।
उनके नेतृत्व में पार्टी के कई जयकारे हुए हैं। हमको आज भी भरोसा है कि वो भला ही हमको कोई भी मार्ग पर दिखाए, मगर हम उनके साथ में निष्ठा से जुड़े हैं। हमारे आदरणीय टेमुरने साहब, सिवनकर साहब, हमारे और भी जो शुक्ला साहब, सभी लोग यहाँ बैठे हुए हैं। मैं सभी लोगों का कहीं ना कहीं यहाँ पे जिक्र करूँगा। बहुत जल्दी इनको बड़ी जवाबदारी हम शहर की देने वाले हैं। ताली बजा लो भैया। भी ये बड़प्पन है आदरणीय अहिरकर जी का। जब भी मिलते हैं मेरे प्रति सजग रहते हैं और चाहते हैं कि मैं भी छोटा मोटा कार्यकर्ता आगे बढ़ूँ, उनके इलाका के कहीं ना कहीं मनोबल को और आगे बढ़ाऊँ। और कार्यकर्ताओं के साथ में हिला मिला तो पहले हम बाबा साहब के विचारों को लेके चलते हैं, सामाजिक विचारों को लेके चलते हैं। तो आज इस 27वें वर्धापन दिन पर सभी को शुभकामनाएं देता हूँ और निष्ठा बनी रहे, इतना कहते हुए अपने शब्दों को विराम देता हूँ। जय भीम, जय भारत। अरविंद डेंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग, नागपूर जिल्हा अध्यक्ष माजी। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 27व्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देणं चाहतो। आणि अजितदादांनी जी ही पक्षाची फळी निर्माण केली आहे, अजितदादा आपल्यात नाही आहे तरी कार्यकर्त्यांचे विचार हे अजितदादापर्यंत पोहोचत आहे, इतकेच बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। अजितदादा पवार यांचे विचार मी जनमानसांपर्यंत पोचवेल आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी कार्य करेल, असा या कार्यकर्त्यांचा संपूर्ण आज यांनी संकल्प केलेला आहे। वर्धापन दिनानिमित्त राजाभाऊ टाकसाळे आपण बघू शकता, हे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यावरती नागपूर जिल्ह्याची धुरा दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाढविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत। नगर परिषद असो किंवा नगर पंचायत असो, त्यामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये जी निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे सर्वाधिक उमेदवार त्यांनी निवडून आणलेले आहेत आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणणार आहेत, असा संकल्प आज या वर्धापन दिनानिमित्त केलेला आहे। आपण बघत राहा IBM TV 9 न्यूज, नॅशनल मीडिया न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका। धन्यवाद, नमस्कार।